फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे चिकन मसाल्याची रेसिपी, ते पण एकदम सोप्या पद्धतीने। त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी लास्ट पर्यंत नक्की बघा। इथे मी अर्धा किलो चिकन मसाला बनवलेला होता। तर सर्वात आधी मी एक वाटण तयार करून घेतलं। वाटणासाठी एका कढईमध्ये 1 चमचा भरून तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 2 चमचे सुके खोबरे टाकून घेतले। तर मी इथे सुक्या खोबऱ्याचे काप टाकलेले आहे। जर का तुमच्याकडे वेळ असेल तर खोबऱ्याचा कीस टाकला तरीही चालेल। मी मापे अर्धा पाव इथे मी सुके खोबरं घेतलेलं होतं। आता इथे सुके खोबरं छान गोल्डन ब्राउन झालं, त्याला मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे। आता थोडंसं तेल त्याच्यात उरलेलं होतं, त्याच तेलामध्ये इथे मी 2 मध्यम आकाराच्या कांद्यांना स्लाइसेसमध्ये कट करून टाकून घेतलेलं आहे। त्याला सुद्धा मी इथे गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत छान फ्राय करून घेतलं आणि मग हे कांदे छान गोल्डन ब्राउन कलरचे झाले की त्यांना एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे। मी गॅसची फ्लेम स्लो केली आणि त्याच कढईमध्ये 1 चमचा भरून धणे घेतलेले आहे, अर्धा चमचा खसखस घेतली आणि ह्यांना छानपैकी रोस्ट करून घेतले। खसखस आणि धण्यांचा अरोमा येईपर्यंत ह्याला रोस्ट करायचा आहे। एकदा मी थोडासा एक धणा चेक केला, त्याला फोडून बघितलं, एकदम आरामात जर तो फुटला गेला, एकदम क्रश झाला लगेच, म्हणजे समजायचं की आपले धणे आणि खसखस इथे रोस्ट झालेले आहेत। ह्यांना जास्त नाही आपल्याला रोस्ट करायचं आहे, जास्त रोस्ट केलं तर त्याला बट चव येते। आता धणे आणि खसखस सुद्धा रोस्ट झाल्यानंतर त्याला प्लेटमध्ये काढून घेतले। आता त्याच कढईमध्ये 1 चमचा भरून तेल टाकून घेतले। तेल छान तापलं की त्याच्यामध्ये मी इथे 8 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच अद्रकचा तुकडा, 1 हिरवी मिरची आणि मुठभर कोथिंबीर टाकून घेतली आणि ह्यांना अर्धा मिनिटभर चांगलं मीडियम फ्लेमवरती सॉते करून घेतलं। आता सर्व मसाले छान सॉते झाल्यानंतर त्यामध्ये मी इथे 1 छोट्या आकाराचा टमाटो सुद्धा टाकून घेतलेला आहे। इथे अर्धा किलो चिकन मी घेतलं होतं, तर अर्धा किलो चिकनसाठी 1 छोटा टमाटो घ्यायचा आहे। जर का 1 किलो चिकन असेल तर मोठा टमाटो 1 घ्यायचा, जर छोटा असेल तर 2 टमाटो घ्यायचे। आता हे सर्व जिन्नस थंड करून घ्यायचे। जिन्नस थंड झाले की सर्वात आधी खोबरे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याला फिरवून घेतलं आहे। सुके खोबरे चांगले वाटलं गेलं मग मी ह्याच्यामध्येच आता बाकीचे जे जिन्नस आहेत ते टाकून घेणार आहे। सुके खोबरे आधी वाटून घ्यायचे। जर का कीस असेल सुक्या खोबऱ्याचा तर सर्व जिन्नस एकत्र वाटायचे आहेत, पण जर आपण काप केलेले असतील तर आधी सुकं खोबरं वाटायचं आणि मग नंतर सर्व जिन्नस वाटायचे, मग वाटण छान वाटलं जातं। आता हे वाटण छान वाटलं गेलं आहे। ह्याच्यामध्ये मी अजिबात पाण्याचा वापर केला नव्हता। वाटण मी साईडला ठेवलं। इथे मी अर्धा किलो चिकन घेतलं होतं। चिकनला स्वच्छ धुवून घेतलं, त्याच्यातलं सर्व पाणी नितळून घेतलं। यामध्ये 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट आणि अर्धा चमचा हळद पावडर टाकून ह्यांना मॅरिनेट करून कमी 15 मिनिटं, जास्तीत जास्त अर्धा तास मॅरिनेट करून साईडला ठेवून टाकायचं आहे। आता मी एक कढई घेतली आहे। आता मी चिकन मसाला बनवायला सुरुवात करते। कढईमध्ये 3 चमचे तेल तापत ठेवले। तेल व्यवस्थित तापले की त्यामध्ये जे वाटून ठेवलेलं वाटण होतं ते टाकून घेतलेलं आहे। इथे मी सर्वच वाटण वापरलेलं आहे। अर्धा किलोच्या हिशोबानेच मी इथे वाटण तयार केलं होतं। तर तुमचं जे 1 किलोचं जर का तुमचं चिकन सुक्का असेल, चिकन मसाला असेल, तर त्यानुसार तुम्हाला वाटणाची क्वांटिटी वाढवावी लागेल। आता वाटण मी तेलामध्ये 1 मिनिटभर फ्राय करून घेणार आहे। तर वाटण जे आहे तो फ्राय करत असताना गॅसची फ्लेम इथे मी मीडियम ठेवली होती। तेल छान तापलेलं असावं। आता 1 मिनिट झाल्यानंतर मी गॅसची फ्लेम स्लो केली आणि पावडर मसाले या मसाल्यामध्ये टाकून घेतलेले आहेत। तर मी ते 2 छोटे चमचे घाटी मसाला, 2 छोटे चमचे घरचा साठवणीचा मसाला टाकून घेतला आणि व्यवस्थितपणे या सर्व मसाल्यांना या वाटणाच्या मसाल्यामध्ये मिक्स करून घेतले। आता ह्याच्यामध्ये मी इथे सुहाना चिकन मसाला टाकून घेणार आहे। तर कोणत्याही चिकनच्या शॉपमध्ये किंवा किराण्याच्या दुकानामध्ये हा सुहाना चिकन मसाल्याचा 10 रुपयाचं पॅकेट आपल्याला मिळतं, हे नक्की यूज करा। ह्या सुहाना चिकन मसाल्याने एक वेगळा स्वाद येतो चिकनला। तर हा मी पूर्ण पॅकेट इथे यूज केलेला आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेतले। तर आधी मी मॅरिनेशनमध्ये मिठाचा वापर केलेला नव्हता, त्यामुळेच मी आता इथे मीठ बरोबर जेवढं मला चिकनला लागणार आहे तेवढं मीठ टाकून घेतलेलं आहे। आता सर्व जिन्नस मिक्स करून घेतल्यानंतर आपले जे पावडर मसाले आहेत ते शिजलेले नाही आहेत। जो मसाला आहे तो एकदम ड्राय झाला होता, म्हणून मी ह्याच्यामध्ये अर्धा पेला पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर ह्याची कन्सिस्टन्सी जी आहे ती थोडीशी लिक्विड फॉर्ममध्ये करून घेतली। त्या गॅसची फ्लेम स्लो करून कढईवरती झाकण ठेवले 5 मिनिटांसाठी। 5 मिनिटं ह्या मसाल्याला छान शिजवून घेतलं। 5 मिनिटानंतर कढईवरचे झाकण काढले तर हा जो मसाला होता त्याला छान तेल सुटलेलं होतं, म्हणजेच जेवढे पण मी पावडर मसाले टाकले होते त्यांना छान शिजले गेले होते। आता या मसाल्यामध्ये मी मॅरिनेट करून ठेवलेले चिकन जे आहे ते टाकून घेतलेले आहे। हे मॅरिनेट केलेले चिकन छान मसाल्यामध्ये टाकून घेतले। जे थोडंसं पाणी सुटलेलं होतं ना, ते पाणी मी नव्हतं टाकलं।
आता हे जे चिकन आहे ते मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं. गॅसची फ्लेम आता मीडियम ठेवायची. चिकन मसाल्याची कन्सिस्टन्सी तुम्हाला थोडी लिक्विडी हवी असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं गरम पाणी टाकू शकता. मी नाही टाकलेलं होतं. आता चिकन मी मसाल्यामध्ये छान मिक्स करून घेतल्यानंतर कढईवरती झाकण ठेवले 5 ते 6 मिनिटांसाठी. 5 ते 6 मिनिटांनंतर कढईवरचे झाकण काढले. एकदा चिकनला छान परतवून घेतलं तर जे चिकनच्या अंगाचं पाणी आहे ना तेच इथे आता सुटायला सुरुवात झाली होती. पुन्हा कढईवरती झाकण ठेवले 7 ते 8 मिनिटांसाठी. ते 8 मिनिटांनंतर हे जे चिकनच्या अंगाचं पाणी होतं ते पूर्ण सुटलेलं होतं आणि थोडासा हा जो मसाला आहे तो थपथपीत झालेला होता. पुन्हा मी कढईवरती झाकण ठेवले 5 ते 6 मिनिटांसाठी. 5 ते 6 मिनिटांनंतर पुन्हा कढईवरचे झाकण काढले. थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली या चिकन मसाल्यावरती. कोथिंबीर टाकल्यानंतर मी या मसाल्याला एकदा मिक्स करून घेतलं, म्हणजे स्टर करून घेतलं आणि मग पुन्हा कढईवरती झाकण ठेवले 3 ते 4 मिनिटांसाठी. 3 ते 4 मिनिटांनंतर मी कढईवरचे झाकण काढले आणि हा जो चिकन मसाला आहे तो इथे पूर्णपणे रेडी आहे खाण्यासाठी. तर हा गरमागरम चिकन मसाला एका प्लेटमध्ये इथे सर्व करून घेतलेला आहे. तर हा चिकन मसाला तुम्ही तांदळाच्या भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत एन्जॉय करू शकता. भातासोबतसुद्धा एन्जॉय करू शकता. खाण्यासाठी एकदम उत्तम आणि डिलिशियस असा लागतो. जर का तुम्हाला माझ्या या चिकन मसाल्याची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.